अमरावतीमध्ये ऋषिकेश देशमुखांना महापौर पद मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे। अमरावती महानगरपालिका महापौर पदासाठी सर्वसाधारण सोडत निघाली आहे। तसंच भाजपचा महापौर होणार अशी आकडेवारीची जुळवाजुळव सुरू असल्याचं बोललं जात आहे आणि यात भाजपचे तरुण नगरसेवक असलेल्या ऋषिकेश देशमुखांना महापौर पद देणार असल्याची चर्चा आहे। देशमुखांना पालकमंत्री बावनकुळेंच्या मार्फत 3.5 कोटींचा विकास निधी देण्यात आला होता। तसंच देशमुखांना युवा स्वाभिमानचे आमदार रवी राणांनी देखील पसंती दिलेली होती असं बोललं जात आहे। त्यामुळे अमरावतीचं महापौरपद युवा नेतृत्व असलेल्या देशमुखांच्या पदरात पडणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। अजून पक्षाकडून तर काही आदेश आला नाही, काही संदेश आलेला नाही आहे, पण नक्कीच बावनकुळे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांनी संधी दिली तर संधीचं सोनं नक्की करू। पहिल्यांदा निवडून आलेलो आहे, पक्ष जी जबाबदारी देईल ते जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पडू नक्कीच। काय वाटते तुम्हाला, एकंदरीत तुम्हाला असं वाटते की संधी मिळेल? आता ते तर पक्ष नेतृत्व, कोर कमिटी आणि देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेबच ठरवतील। त्यांच्या हातात निर्णय, त्यांना योग्य वाटलं माझ्यासारख्या तरुणाला उमेदवारी द्यायची, महापौर करायचं, तर ते सगळं देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेबच ठरवतील। त्यांच्यावरती मला विश्वास आहे, ते नक्कीच नव्या तरुणाला संधी देईल असं वाटतंय। आता अहिल्यानगर महानगरपालिकेच्या 10व्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झालंय। भाजप राष्ट्रवादी युतीचं बहुमत असल्यानं या पदावरती नक्की कोणाची वर्णी लागणार याची चर्चा रंगली आहे। दरम्यान भाजपचे माजी शहराध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर यांनी मूळ ओबीसी प्रवर्गातील महिलेला ही संधी द्यावी अशी मागणी केली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातील अपेक्षेनुसार उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मूळ प्रवर्गातील व्यक्तींचा हक्क हिरावू नये असं यावेळी आगरकर म्हणाले। याच्यामध्ये राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी यांची युती झालेली आहे आणि पक्षीय बलाबल पाहता आमचे एकंदरीत 52 सीट्स यामध्ये आहेत आणि त्यामुळं जो अधिकार, आज जो क्लेम आहे तो राष्ट्रवादीचा राहणार आहे आणि त्यांचा महापौर युतीचाच महापौर, पण तो राष्ट्रवादीचा होणार आहे। धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत माजी आरोग्यमंत्री आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात पुतणे धनंजय सावंत यांनी आपले स्वतंत्र उमेदवार उभे केलेत। तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात धनंजय सावंत यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला स्वतः सहकार्यकर्त्यांची अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेत। काका विरोधात आपलं बंड नाही, ही निवडणूक काका पुतण्याची नाही, आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्यानं अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याचं त्यांनी म्हटलं। कुठंतरी आम्हाला वाटलं की आमच्या सर्व पदाधिकाऱ्यावरती, ज्या पदाधिकाऱ्यांनी या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अपक्ष फॉर्म भरले त्याच्यावरती कुठंतरी आमच्यावरती अन्याय होतोय असं वाटलं, म्हणून आम्ही फॉर्म भरलेले आहे। हे ठरून बिरून असं काही नाही आहे। आता कसं आहे, जिथं कार्यकर्त्याची गरज संपते, चप्पलसारखा कार्यकर्ता तिथंच सोडून मी आता पुढं जातो। मला वाटतं त्या ठिकाणी माझी गरज संपली असेल म्हणून गेले 10 महिने झाले मला कुठं बोलवलं नाही।